सिद्धनाथ काळभैरव जन्म सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा। मसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे श्री सिद्धनाथ काळभैरव जन्म सोहळा संपन्न झाला। देवाचे पुजारी रामचंद्र गुरव यांनी यावेळेला औरोध्य केले आणि जन्मोत्सव साजरा केला। यावेळेला तुषार पाठक, पद्माकर शास्त्री यांच्यासह अनेक पौरुत वेदशास्त्री संपन्न ब्राह्मण उपस्थित होते। या उपस्थितीमध्ये आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा जन्म सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला। यावेळेला कार्तिक विभूते यांनी अतिशय सुंदर अशी रांगोळी काढलेली होती आणि महिलांनी सर्व शहर व परिसरातील या सिद्धनाथ मंदिरात दीप लावून हा उत्सव आनंदात दीपोत्सव म्हणून साजरा केला। दरवर्षी काळाष्टमी या दिवशी काळभैरव अष्टमी दिवशी काळभैरवाचा उत्सव साजरा केला जातो। अशी परंपरा मसवडीतील सिद्धनाथ काळभैरव म्हणून प्रसिद्ध आहे। इथे दरवर्षी काळभैरवाच्या जन्म उत्सवानिमित्त भाविक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहतात आणि देवाचा आशीर्वाद मागतात। या दिवशी देवाला मागितलेला आशीर्वाद हा संपन्न होत असतो आणि म्हणून यावेळेला उपस्थित असतात आणि यावेळेला गडशी, गावरी, सालकरी यांनी जन्म उत्सवानिमित्त प्रसादाचं आयोजन केलं होतं। येणाऱ्या सर्व भाविकांना प्रसादाचं आणि भोजन प्रसादाचं आयोजन करून त्यांना भोजन देण्यात आलं। यावेळेला अनेकांनी फटाके वाजवून हा उत्सव साजरा केला। काळभैरव अष्टमी हा काळभैरवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। यावेळेला शंकराच्या भुजेमधून काळभैरवाची उत्पत्ती झाली अशी आख्यायिका सांगितली जाते। काळभैरव हे अतिशय उग्र असे देवस्थान असून अनेकांचे कुलदैवत आहे। मसवडीतील काळभैरव हे कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र आदी भागातील लोकांचे कुलदैवत असून 21 नोव्हेंबर रोजी मसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिराच्या सिद्धनाथाची यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये होणार असून या दिवशी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रामचंद्र गुरव सालकरी यांनी केलेले आहे। यासाठी यात्रा नियोजन कमिटीची बैठक झाली असून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे कार्यरत आहेत। आपण पाहतात मानदेश न्यूज।